बारामतीच्या मागच्या कृषकच्या वेळेस व्यासपीठावर साहेबांनी दादा एकमेकाकडे बघत नव्हते. मला ते थोडंसं खटकलं, सगळ्यांनाच खटकलं, साहेबांवर आणि दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला खटकलं. मी दादांच्या एका जवळच्या माणसाला म्हटलं की बारामतीचे लोक प्रचंड दादा आणि साहेबांवर प्रेम करतात, पण आज दोघांनी एकमेकाकडे बघितलं नाही, कसं वाटलं. 15व्या दिवशी एजीएम होती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये. दादा हेलिकॉप्टरमध्ये उतरले, धड 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 आले आणि थेट साहेबांच्या केबिन मध्ये गेले आणि 20 मिनिटं तिथं बसले. त्याच्यानंतर एजीएम साठी एजीएम मध्ये सुद्धा एवढी मोकळेपणाने बोलले. इथपर्यंत ठीक आहे, मला खूप मनाला बरं वाटलं की 15 दिवसापूर्वी हा प्रसंग घडला आणि आज साहेबांबरोबर दादा 20 मिनिटं बोलतायत. एवढ्यावर थांबले नाही. दादा किती ग्रेटनेस आहे तो सांगतो, मी रजा घेतो. रात्रीचा त्या कार्यकर्त्याचा मला फोन आला आणि तो कार्यकर्ता म्हणला की दादा विचारत होते की तुमच्या दोस्ताला विचारलं का तुम्ही मी आज कसा वागलो. माझी काय अवकात आहे हो, मग मी फक्त मनातलं मोकळं केलं. दादांनी ते लक्षात ठेवलं. त्या दिवशी त्यांनी 15 दिवसामध्ये साहेबांबरोबर 20 मिनिटं संवाद साधला आणि संध्याकाळी त्याची पोचपावती सांगितली कार्यकर्त्याला की तुमच्या दोस्ताला विचार मी आज कसा वागलो.